हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कुब्जा. आपण श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष युद्धयोग यामध्ये पाहिले की गोकुळामधून अवतार कार्याला बाहेर आल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला पोहोचले. तेथे ते मथुरा नगरीमध्ये फेरफटका मारायला निघाले. त्यांनी फुलवाल्याकडून सुवासिक माळा घेऊन गळ्यात घातल्या आणि ते मथुरा नगरीमधून मथुरावासियांजवळ संपर्क साधत मुक्त संचार करू लागले. जनसामान्यात कंसाबद्दल असलेली घृणा त्यांना जाणून घ्यायची होती, तसेच स्वतःची ओळखही करून द्यायची होती. ही कंसवधासाठी आखलेली रणनीती होती. त्यावेळी त्यांनी उद्दाम वर्तणूक केल्यामुळे कंसाच्या रजकाला ठार केले. तसेच त्यांनी कंसाच्या शस्त्रशाळेत बळजबरीने प्रवेश करून दुसऱ्या दिवशी ज्या महाकाय धनुष्याची पूजा होती ते धनुष्य मोडून त्याचे 2 तुकडे केले आणि त्याचा एक एक तुकडा हातात घेऊन त्या तुकड्यांनी त्यांनी शस्त्रागारातील कित्येक सैनिकांना ठार मारले. हा सर्व वृत्तांत ऐकून कंसाचे मनोबल पूर्ण खचून जावे या धसक्यानेच तो अर्धमेला व्हावा अशी त्यात रणनीती आखलेली होती. ही रणनीती यशस्वीही झाली. असेच रस्त्याने पुढे जाताना त्यांना वाटेत एक सुंदर परंतु अंगी कुबड असलेली आणि त्यामुळे 3 ठिकाणी वक्र असलेली एक युवती दिसली. तिच्या हातात सुगंधी उटणे होते. श्रीकृष्णाने तिची विचारपूस केली तेव्हा त्या युवतीने ती त्रिवक्रा नावाची कंसाची उटणे लावणारी दासी आहे असे सांगितले. याचा अर्थ असा होता की कुब्जा कंसाच्या अंतपुरात जाणारी होती, कंसाच्या निकट होती. श्रीकृष्णाने लगेचच त्याला आणि बलरामाला उटणे लावायला कुब्जेला सांगितले. तसेच काही विचार करून श्रीकृष्णाने कुब्जेच्या कुबड असलेल्या अंगाला अंगुली लावून तिचे अंग सरळ केले. यामुळे कुब्जा आणखीनच सुंदर दिसू लागली. ती खुश झाली. श्रीकृष्णाचे बलदंड महाआकर्षक रूप पाहून कुब्जा श्रीकृष्णावर भाळली. तिने लगेचच त्या दोघांना उटणे लावले आणि ती श्रीकृष्णाला आर्जव करून म्हणाली की श्रीकृष्णाने तिच्या घरी यावे. तिला श्रीकृष्णाशी रममाण व्हायचे आहे. श्रीकृष्णाला याचे फार हसू आले, परंतु लगेचच स्वतःला सावरून त्याने तिला इतकेच सांगितले की मथुरेमधील काम आटपले की तो तिच्याकडे नक्की येईल. कुब्जेने कंसाला हा वृत्तांत कथन केला तर ते श्रीकृष्णाला हवे होते, परंतु तसे झाले की नाही याचा उल्लेख मात्र कोठेही नाही. यामध्ये असाही एक मुद्दा असतो की अशा व्यंग असलेल्या व्यक्तींनाही सर्वांप्रमाणे सर्वांमध्ये मिसळून जीवनाचा आनंद घ्यावा असे निश्चितच वाटते, परंतु आपला समाज महाविचित्र आहे. अशा व्यक्तींना त्यांच्या व्यंगाची आठवणही होणार नाही अशा प्रकारे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपल्यात सहभागी करून घेतले जात नाही, तर उलट त्यांचे व्यंग बोली चालीतून उघड केले जाते. अशांना एक पाय अधू असलेल्याला लंगडा, एकच डोळा असलेल्याला एकाक्षी, एकच हात असलेल्याला थोट्या, बहिरा असलेल्याला बहिरभंट, बहिरंबट, डोक्यावर केस नसलेल्याला टकलू वगैरे वगैरे विशेषणे बहाल करून त्यांच्याच तोंडावर ती वापरली जातात. यात 4 चौघात त्यांचा पाण उतारा होतो. अशांना त्याच्या मानसिक यातना होतात. त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो याचा 5 पोच राखला जात नाही. अशा वेळी जर अशा लोकांना त्यांच्या व्यंगाची जाणीव करून न देता त्यांच्याशी सर्वसामान्य व्यवहार केला तर ते जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. अशा व्यक्ती त्यांच्याशी चांगले वर्तन करणाऱ्यांच्यातच रममाण होतात. हा आनंद अशांना मिळवून देणाराही आनंद अनुभवतो. यासाठी फारसे काही निराळे करावे लागत नाही.
फक्त जीभ मिठास ठेवावी लागते, या पलीकडे अशांचीही काही निराळी अपेक्षा नसते. श्रीकृष्णाने नेमके हेच केले. कंसवध झाल्यावर पुढे काही दिवसांनी बलराम आणि उद्धव यांना घेऊन श्रीकृष्ण कुब्जेच्या घरी गेला. कुब्जेने त्याचे मनापासून स्वागत केले. तेथे तो जराही त्रयस्थपणा न ठेवता घरच्यासारखा रममाण झाला. याचा अर्थ त्या सर्वांनी तिच्या घरी काही कालावधी मौज मजा हास्य विनोदात व्यतीत केला. या बाबतीत श्रीकृष्ण लहानपणापासून फार तरबेज होता. गोकुळात त्याने आबालवृद्धांना आपलेसे केले होते. प्रत्येकाला श्रीकृष्ण त्यांच्यात सर्वात सन्निध आहे असे वाटत असे. या एका छोट्याशा घटनेमुळे कुब्जेला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा मिळाली असेल, यात तीळ मात्रही शंका नाही. ज्यांना यामधून विकृत अर्थ काढायचे असतील त्यांनी ते खुशाल काढावेत आणि आपली सदा कामवासनेने भरलेली दृष्टी आणखी खुशाल भरभरून घ्यावी. ज्याला त्याला आपल्याप्रमाणे दृश्य दिसत असते. परंतु निदान इतके तरी लक्षात घ्यावे की त्यावेळी श्रीकृष्णाचे वय अवघे 10 वर्षाचे होते. तो अजून देहाने वयात आला नव्हता. हरिओम.